करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसार 40+ मास्टर टीमचा जर आपण विचार केला तर टॉस जर कदाचित त्यांनी जिंकला असता तर डेफिनेटली त्यांचा निर्णय देखील बॅटिंग करायचा होता. म्हणजे ते दोन्ही टीम्सला हवं तसा निर्णय मिळालाय. एक चांगला प्लेइंग स्क्वॉड दोन्ही टीम्स आपण पाहणार आहोत. जे लेजंड आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय सन्माननीय रोहनजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दादा आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थान आपण नवायचं ज्यांच्या माध्यमातून ओमकार बॉयज स्पोर्ट्सची एक ब्रँडेड बॅट ज्याची एक मोठी फॅन फॉलोईंग या पालघर क्रिकेटमध्ये. ओमकार बॉयज म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एकच चित्र येतं, एकच चेहरा येतो, अर्थातच रोहन दादा गावड. आपलं स्वागत असेल. वेलकम रोहन दादा, आपलं मुख्य मंचावरती स्वागत आहे. आणि ते देखील आज इन ऍक्शन मध्ये असतील. आज त्यांचा खेळ पाहण्यामध्ये देखील मजा येणार आहे कारण त्यांची जी बॅटिंग करण्याची शैली त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये वेग, फक्त वय वाढलंय परंतु अंगामध्ये असलेली ती शक्ती ती मात्र कमी झालेली नाहीये. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी सहकार्य देखील आपल्याला पाहायला मिळालं. एक ब्रँडेड बॅट ओमकार स्पोर्ट्स ची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं वेलकम असेल मुख्य मंचावरती. दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला सचिन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक समाजसेवक तर आहेतच परंतु एक मोठे उद्योजक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आज इन ऍक्शन मध्ये असतील. तर दुसऱ्या बाजूला या आयोजन समितीमध्ये एक मोठा वाटा त्या ठिकाणी मिथुन पाटील यांचा देखील राहिला आणि ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्लेइंग स्क्वॉडचा जर विचार केला तर विराथन चिखलपाडा टीमला आपण पाहतोय. कॅप्टनच्या भूमिकेमध्ये विंकुश म्हात्रे यांना आपण पाहतोय. कालच त्यांचा वाढदिवस झाला आणि वय वर्ष 40 आणि 1 दिवस हा उल्लेख आजच्या रात्रीमध्ये विंकुश म्हात्रे यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. विंकुश म्हात्रे यांचा जर विचार केला तर मागील हंगामापेक्षा या हंगामामध्ये 10 पटीने ते प्राईम फॉर्म मध्ये आहेत आणि आज विंकुश म्हात्रे यांची बॅटिंग पाहण्याकरिता देखील चिखलपाडाकर आतुर असतील, विराथनकर आतुर असतील. जयेश यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चांगला स्क्वॉड त्या ठिकाणी मेंटेन केला गेलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आता पहिल्या षटकात करण्याकरिता महेश यांना आपण पाहतोय. काल घेतलेला झेल एक अविस्मरणीय तो झेल होता आणि बरोबर आता बॉलिंग ट्रॅक वरती त्यांना आपण पाहणार आहोत. स्ट्रायकिंग वरती मिथून आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन. मजा येणार आहे या मॅच मध्ये. 5 षटकांचा सामना असेल आणि लक्षात घ्या दोन्ही टीम्स आपल्याला टाइमर त्या ठिकाणी दिलं जाईल. 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली जातील आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. मिथुन यांचा जर विचार केला तर हे मैदान आणि त्याचबरोबर ही खेळपट्टी काही नवी नाहीये कारण याच खेळपट्टी वरती प्रॅक्टिस करत असताना मिथुन पाटील आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवत आहेत. त्यामुळे त्यांचा खेळ देखील खूप महत्वाचा असेल. दुसऱ्या बाजूला आपण सचिन यांना पाहतोय. येस, स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट ओव्हर मधील व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी 1 रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. थ्रो येईपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालाय. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी नियंत्रण चांगलं होतं. त्याचबरोबर जे कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते देखील पॉझिटिव्ह होतं. आणि पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर त्यावरती 3 रन्स आल्यानंतर मिथुनला देखील आता एक मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली असेल आणि त्याचबरोबरची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्याने बॉडी देखील फ्री झाली असेल दोन्ही बॅटर्सची. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती महेश, ती पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांची देखील खूप महत्वाची असेल या ओव्हर्स मध्ये. चांगला बॉल होता, वेग जास्त होता या बॉलवरती. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा वेग भरपूर होता. पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झालाय. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ अडकीने झालाय. आता मागच्या बॉलवरती कमबॅक चांगलं केलं होतं. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. चांगली बॅटल मैदानामध्ये रंगेल कारण 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर युवकांसाठी देखील एक मोटिवेशन असतं. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 4. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 40+ मास्टर जेव्हा मैदानावरती खेळत असतात तेव्हा युवा खेळाडू जे असतात, यंगस्टर जे असतात, त्यांनी जर ते क्रिकेट ऑब्झर्व केलं, नोटीस केलं, त्यांची स्किल्स, शॉर्ट सिलेक्शन, बॉलची ग्रीप, कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर करतायत, या गोष्टी जर ऑब्झर्व केलं तर भरपूर काही फायदा होऊ शकतो तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. लेग बायच्या माध्यमातून 1 रन मिळताना पाहायला मध्ये धावा झाल्यात फलकावरती 5. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे
आणि पहिल्या षटकामध्ये महेशचं अधिराज्य मागील 4 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 5वा बॉल, या बॉलवरती पुल केला, फोर्स केला मिड विकेटला, इनटू दी फॅन्स, बॉल झाला सीमारेषा पार. इट्स अ 4 रन्स, चौकार 4. नॉर्मलचा वापर तरीकेने झाला होता, बरोबर लेंथला फॉलो केला होता आणि बरोबर मिड विकेटला स्ट्रोक पाहायला मिळाला. याच्यावरती देखील हुक शॉट आणि बॉल सरळ फ्लॅट अँड फ्युरियस. षटकार, मागच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टोटल 15 रन स्कोर कार्ड वरती. येस, कम ऑन डीजे. ओव्हर नंबर 1 चा खेळ या संपला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. टायमर देखील ऑन आहे. प्रत्येक टीमला तरीकेने जे रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहतोय, सामना जर बरोबरी सुटला तर कंपल्सरी चेस हा नियम आपण वापरणार आहोत. आणि त्याचबरोबर प्रत्येक इनिंग मध्ये पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली जातील आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. हे रूल्स या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती निलेशला आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग ट्रॅक वरती मिस्टर मिथुन. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली दुसऱ्या षटकामध्ये. निलेश पहिलाच बॉल इनसाइड आउट, बरोबर कव्हरला हा स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय आणि पहिल्याच बॉल वरती धमाका, मिथुनच्या नावाचा चौकार. बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर कव्हर पॉइंटला शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी सिलेक्ट केलं गेलं आणि इंटू दी गॅप मध्ये त्या बॉलला क्लिअर केलं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19. पहिल्या बॉलचा खेळ झाला. दुसरा बॉल, आता हा फुल टॉस बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता इथे ओव्हर थ्रो झालाय, म्हणजे अजून काही रन्स त्या ठिकाणी ऍड होतील. आणि आता फायनली तो बॉल सीमारेषेच्या दिशेने देखील गेलाय. टोटली या बॉल वरती 5 रन्स त्या ठिकाणी मिळतील आणि या 5 रन्सने धावाजारात फलकावरती 24. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मिडॉनला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता, फार वेगानं त्या ठिकाणी थ्रो झाला. त्यानंतर कलेक्शन झालं नव्हतं, बॅकअप साठी देखील नव्हते आणि बरोबर तो बॉल आता तिथे बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना दिसला. धावाजारात फलकावरती 24. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि आता रन्स प्रचंड वेगाने येऊ लागल्यात. पहिल्या 4 बॉल मध्ये रन्स आल्या नव्हत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु मागील प्रत्येक बॉल वरती रन्स येताना आपण पाहिल्यात. आता हा बॉल सोडून दिला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 25. आता रन्स झपाट्यानं वाढतायत. रन्स जर थांबवला नाही तर 5 षटकांमध्ये एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती उभी होईल. आता चांगला बॉल टाकला. बाउन्स देखील चांगल्या पद्धतीने झाला होता. वेग देखील जास्त होता या बॉल मध्ये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. डॉट बॉलचं प्रमाण ते जास्त करायचं, इन्क्रीज करायचं बॉलिंग करणाऱ्या टीमला. आणि अखेरकर तो पहिला डॉट बॉल निलेशच्या माध्यमातून आलाय. दुसरा बॉल पॅक मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती 26. क्षेत्ररक्षणामध्ये हवा तसा दर्जा आतापर्यंत दाखवता आलेला नाहीये चिखलपाडा विराथन 40+ मास्टर टीमला.
आज अनेक सारे महारथी या मैदानावरती उपस्थित होत असताना पाहणार आहोत आपण. थोडासा डीप होत असताना पाहायला मिळाला हा बॉल. आता रन मिळणार नाही या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल टाकला मैदानामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतरचे जे 4 बॉल आहेत त्याच्यामध्ये कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. परंतु फिल्डिंग मध्ये फक्त इथे त्या रन्स वाचवायचे आणि त्या प्रयत्नामध्ये आता इथून ती इम्प्रूव्हमेंट करायची. पुढचा बॉल हा देखील ड्रायव्हिंग लेंथ वरती एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये महेशला आपण पाहतो. एक रन मिळेल या बॉलवरती आणि या एकेरीने धावा झाल्यात फलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 27-27 वरती. ही टोटल आपल्याला पाहायला मिळते आफ्टर 2 ओव्हर्स. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कँडीच्या दिशेने. गेलेत आणि पॉवर प्ले मध्ये स्पेशली ज्या रन्स आल्यात ते कौतुक करावं लागणार आहे मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांचं ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये सूत्र हातामध्ये घेतली सचिन यांनी आणि सेकंड ओव्हर मध्ये मिथुनला आपण पाहिलं आणि त्यांच्या बॅटमधून देखील सेकंड ओव्हर मध्ये चांगल्या रन्स आल्या आणि त्याचमुळे एक चांगली टोटल मागील 2 ओव्हर्स मध्ये स्कोर कार्ड वरती बिल्ड होत असताना आपण पाहतोय. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झालाय आणि तिसऱ्या षटकामध्ये कोणत्याही मार्क वरती फ्रेश बॉलरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलाय. पहिलाच बॉल वेग चांगला होता या बॉलवरती. लॉंग ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातो. एक रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार. 28 फलकावरती पहिल्या बॉलवरती सिंगल आले. पहिल्या विकेटसाठी जो संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे तो आतापर्यंत थांबलेला नाहीये. कारण एक लांब शॉट्स घेण्याची संधी आतापर्यंत बॉलर्सला मिळालेली नाहीये. कारण प्रत्येक बॉलवरती तो थरार आणि ती आक्रमकता पाहायला मिळते. ती देखील पिकअप शॉट बरोबर डगआउट वरून हा बॉल त्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग मिड विकेटच्या बाहेर. षटकार पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेंथला ओळखला आणि त्यानंतर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाल्यानंतर बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेला. शॉट मिड विकेटला बॉल निघून जातोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅकअप चांगला मिळालाय. 2 रन्स 1 रन्स या ठिकाणी मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावा झाल्यात फलकावरती 35. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 35 फलकावरती. सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि आता या ओव्हर मध्ये देखील रन्स येऊ लागलेत. मागच्या 3 बॉल मध्ये जवळपास 8 रन्स झाल्यात. दुसऱ्या बाजूला मागील 2 ओव्हर्स मध्ये इकॉनॉमी चांगली होती बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कारण तो बॅटिंग एव्हरेज जर आपण पाहिला तर 13.50च्या घरामध्ये होता आणि ती इकॉनॉमी बरोबर होती 2 षटकांमध्ये. आता या ओव्हर मध्ये मागील 3 मध्ये 8 आल्यात आणि त्यामध्ये अजून काही रन्स ऍड होऊ शकतात. ऑफफिल्ड चांगली आहे. बॉल थर्डमॅनला चेस सुरू आहे आणि अखेरकार तो बॉल त्या ठिकाणी स्टॉप झालाय. 3 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 3 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38-38. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 38 स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि ज्या वेगानं रन्स येत आहेत तोच वेग मागील काही बॉलवरती कंटिन्यू ठेवलाय. म्हणजे त्यामध्ये कमी जास्त झालेला नाहीये. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 13.50च्या सरासरीने रन्स येत होत्या, आता मागील 4 बॉल मध्ये 11 रन्स आला. आता समोर लॉफ केलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतील का तर दूर होते. पॉसिबल नव्हतं बॉल पर्यंत पोहोचणं. रनआउट साठी चान्स बनला होता. 2 रन्स तर कंप्लीट झाले. तिसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. आता डायरेक्ट हिट झालाय. 3 रन्स तर मिळतात या बॉलवरती. 4थ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि इथे आता कोणत्या इंड वरती एक्झॅक्टली विकेट गेलाय तर इथे प्रथमतः आपण स्ट्राइक वरती चेक करणार आहोत आणि त्यानंतर नॉन स्ट्राइक वरती चेक केलं जाईल.
रनआउट साठी DRS तरीकेने घेतला जातोय. स्ट्रायकिंग वरती बॅटर सेफ असेल. नॉन स्ट्रायकिंग वरती सचिन बाद असतील तिथे विकेट केल्या रनआउटच्या माध्यमातून. आणि फायनली ती पहिली विकेट जात असताना आपण पाहतोय अमरदीप जलसार 40+ मास्टर टीमला त्या ठिकाणी पहिला धक्का लागलाय. 3 रन्स कंप्लीट झाल्यात. 4थ्या रन्स वरती ती विकेट अडकीने घेतली. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का टीम अमरदीप जलसार मास्टर्सला तडकेला लागला. आता नवीन बॅटर वंदेश द प्राऊड ऑफ रामबाग आणि ठाकूरपडाचा देखील उल्लेख त्यामध्ये करावा लागणार आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता शॉर्ट मिड विकेट वरून. शतक तरीकेने येतात. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 42. 42 धावा फलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. आता शेवटची 2 षटकं बाकी आहेत. आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर स्टार्ट चांगली मिळाली. त्याचमुळे मागील 2 ओव्हर्समध्ये त्या रन्स त्या वेगाने येऊ शकल्या. 2 षटकांमध्ये 27 बनल्या होत्या. परंतु तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावांचा वेग वाढला आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 15 रन्स आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 42. आता येणारे 6 बॉल जे आहेत ते येणारे 6 बॉल बरोबर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर करायचे. त्याची नोंद घ्या. तीन ओव्हरचा खेळ संपला. आता अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि इथून जर अल्पेश भोईर यांनी झैल टिपला तर अक्षयजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. मामा भांजाचं हे नातं आहे आणि भांजाकडून मामासाठी हे कॅश प्राइज लागले. चांगला बॉल होता. आता सेकंड स्पेल मध्ये निलेश आला आणि सुरुवात चांगली केली निलेशने. लास्ट स्पेल मध्ये देखील बॉलिंग चांगली राहिली होती निलेशच्या माध्यमातून. आता या ओव्हर मध्ये आल्यानंतर सुरुवात डॉट बॉलने झाले. या ओव्हर मधील दुसरा बॉल यष्टांचा वेग आणि एक बिग विकेट. फलंदाज मिथुन पाटील जो स्ट्राईक करत होता मागील 3 ओव्हर्स मध्ये, परंतु या ओव्हर मध्ये एअर स्ट्राईक फ्लॉप ठरली आणि विकेट जात असताना दुसरा धक्का टीम अमरदीप मास्टर संघाला गॉन. दोन बॉल मध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळाला, कारण तिथे विकेट जात होते आणि ते जर आपण पाहिलं तर मागील बॉलवरती जो विकेट गेला अतिशय महत्वाचा विकेट होता. मिथून जर का 5व्या षटकापर्यंत विकेटवरती टिकून राहिला असता तर ही टोटल डेफिनेटली एक सेफ झोन मध्ये असती.
आता नवीन बॅटर मैदानामध्ये अनिल पाटील यांना आपण पाहतोय. द लेगसी ऑफ जलसार क्रिकेट, ज्यांनी जलसार क्रिकेटचा वारसा गेले कित्येक वर्ष जपून ठेवला. अर्थातच अनिल पाटील मैदानामध्ये दाखल झाल्यात नॅट नंबर 4 वरती. 2 बॉल मैदानामध्ये झाल्यात. 2 बॉल नंतर धावा झाल्यात फलकावरती. 42-42 वरती 2 धक्के मैदानामध्ये लागल्यात आणि मागील ओव्हर पासून विकेट येऊ लागल्यात. पहिलाच बॉल ऑफ्टनवरती शफल होऊन फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लेंथला फॉलो करू शकलेले नाहीयेत. त्याचबरोबर ती पोझिशन देखील पूर्णपणे होऊ शकलेली नाहीये. 3 बॉल मैदानामध्ये झाल्यात. बॉलिंग चांगली आहे या ओव्हरमध्ये. मागच्या 3 बॉल मध्ये रन्स आलेल्या नाहीयेत. 42 वरती 2 धक्के मैदानामध्ये लागल्यात. येणारे 3 बॉल. आता इथे देखील बॅटची कडा घेतली होती. फर्स्ट स्लिप मध्ये शतक उपस्थित आहेत. रनआउटची संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु विकेट किपरच्या माध्यमातून या मॅच मधली सर्वाधिक मोठी चुकी त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. कारण अनिल पाटीलचं झेल सुटल्यानंतर किंवा जीवनदान मिळाल्यानंतर अनिल पाटील असा वाघ आहे, एकदा का शिकारच्या जालापासून जर का तो सुटला ना, पुन्हा एकदा त्या जंगलामध्ये जाऊन शिकार करणं जाणतो. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. राईज झाला होता बॉल. या ओव्हर मध्ये वर्चस्व पूर्णपणे निलेशचं आपल्याला पाहायला मिळते. मागील 3 ओव्हर मध्ये 42 बनल्यात. हरकत नाहीये या ओव्हर मध्ये त्या रन्स थांबवण्याची माझ्यामध्ये ती क्षमता आहे. आणि आता आउट ऑफ कंट्रोल त्या ठिकाणी तो माइंड गेलाय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल. विकेट मेडन ओव्हर आजच्या दिवसामधील आणि या स्पर्धेमधील निलेशच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग स्पेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फायरिंग स्पेल होता, कारण या ओव्हर मध्ये विकेट देखील आली आणि त्याचबरोबर कमी रन्स झाल्यात. निलेशचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये 8 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 4 ओव्हरचा खेळ संपला. 42 वरती 2. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. अरे तो मंडपाला भाऊ येतोय, त्याला वायर नीट व्यवस्थित जॉईंट मारायला सांगा. आदरणीय सन्माननीय अरुणजी गजानन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. आणि त्याचबरोबर सौभाग्यवती हौसा अरुण पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. या दोन्ही या ठिकाणी व्यक्तिमत्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती टाकला होता. डीप मध्ये फिल्डर येतात. कॅप्टन विंकोश मात्रे यांना आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली झाली. 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉल वरती. या 2 रन्सनी टोटल जाऊन पोहोचते एकंदरीत 44 वरती. 44 फलकावरती लागल्यात. एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. शेवटचे 5 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत मैदानामध्ये. जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 5 बॉल मध्ये देखील चांगल्या पद्धतीने रन्स येऊ शकतात, कारण वंदेश आणि अनिल ही जोडी सध्या मैदानावरती आहे. आता फटका फसला. बॉल हवेमध्ये. कॅचिंगचा कॉल. स्वतः गोलंदाज स्कॉट अँड बोल्डची संधी आणि यस तो चान्स ग्रॅब केलाय आणि तिसरा धक्का टीम अमरदीप जलसारला लागलाय. गॉन. विकेट जात असताना आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये. एका बाजूला किल्वा मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती उसरणी मास्टर्स. या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. आमचे आयोजक देखील आता हळूहळू त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत, कारण नुकताच मैदानावरून गेल्यानंतर आता आजच्या रात्रीची तयारी देखील त्यांना करायची आहे, कारण खेळपट्टीची मरम्मत केली. त्याचबरोबर जी मैदानाची साफसफाई होती ती केल्यानंतर आता पुन्हा एकदा निवंतपणे आजच्या ज्या शेड्यूल मधील मॅचेस आहेत त्यांचा आनंद त्यांना घ्यायचा आहे. आता या बॉल वरती विकेट 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 आणि विकेट. 2 बॉल वरती 2 विकेट. क्लीन बोल्ड. वेग जास्त होता या बॉल वरती. वेगेचा अंदाज आलेला नाहीये आणि पहिल्याच बॉल वरती तंबूचा रस्ता दाखवलाय. गॉन.
आदरणीय सन्माननीय मंगला कृष्ण भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय अरुण गजानन पाटील सरांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. सौभाग्यवती हंस अरुण पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलं गेलंय. या दात्यांचं मनापासून आभार. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. विकेटवरती विकेट जातात. हॅट्रिक बॉल तो देखील चांगल्या टप्प्यावरती टाकला होता. फर्स्ट स्लिप मध्ये कव्हर होईल तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती. 45 फलकावरती 45 वरती 4 धक्के मैदानावरती लागले. 3 ओव्हर्स मध्ये जर आपण पाहिलं तर 42 बनल्या होत्या, परंतु मागील 10 बॉल्स मध्ये फक्त 3 रन्स येताना पाहायला मिळाल्यात आणि त्यामध्ये तब्बल 3 विकेट जाताना आपण पाहिल्यात. हा देखील बॉल स्टंपला टार्गेट करायचा होता. विकेट किपर बीट झाले आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते. वाईट +4 एकूण 5 रन्स या बॉलवरती मिळतील. यस, अल्पेश भोईर यांच्यासाठी आणखीन एक कॅश प्राइज आहे. त्यांनी जर झेल पकडला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज विद्यमान उपसरपंच आदरणीय सुभाष कदम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर श्रीकांत भोईर सरांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल मैदानामध्ये टाकलाय. रोहन गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी ओमकार बॉईज स्पोर्ट्सचे ब्रँडेड बॅट त्या ठिकाणी स्पॉन्सर केली गेले आणि ते मुख्य मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. आज ते देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला. लॉंग ऑन 1 रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या रन वरती इथे विकेट गमवावी लागणार आहे. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 51 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा फलकावरती लागल्यात आणि 52 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 52चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते 5 ओव्हर्स मध्ये. चला टॉस दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस करूया. एका बाजूला संघ असेल शिवशक्ती मास्टर्स उसळणी आणि दुसऱ्या बाजूला केलवा मास्टर 40+. आज मैदानावरती अल्पेश भोईर सरांना आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज ची जी सायकल आपल्याला पाहायला मिळते ती स्पॉन्सर केली गेली. आज ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी एका बाजूला संघ असेल शिवशक्ती उसळणी मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत केलवा मास्टर. कैलासवासी दशरथ महादेव भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय कल्पेश दशरथ भोईर यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी जयमीन कमलाकर पाटील भाऊजी यांच्या स्मरणार्थ हेमंत सुरेश पाटील यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक. कैलासवासी अनिता नरहर पाटील यांच्या स्मरणार्थ महेश नरहर पाटील यांच्या माध्यमातून तृतीय चषक. श्रीमती बेबी सुदाम भोईर व श्री दीपिका दशरथ भोईर यांच्या माध्यमातून चतुर्थ चषक आपल्याला पाहायला मिळते. गार्गी इंडस्ट्रीज योगेशजी गरत यांच्या माध्यमातून 5वे पारितोषिक चषक आपल्याला स्पॉन्सर केले गेले. कैलासवासी लक्ष्मण आजुमा भोईर यांच्या स्मरणार्थ अंकुश भोईर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी एक सुंदर ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केली गेली. रोहनजी गावड साहेब यांच्या माध्यमातून ओमकार बॉईज स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट आपल्याला स्पॉन्सर केली गेली. त्याचबरोबर आदरणीय राकेश बंडू भोईर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज स्पॉन्सर केले गेलेत. आदरणीय अल्पेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी एक सुंदर सायकल स्पॉन्सर केली गेली आणि कैलासवासी प्रवीण सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ हेमंत सुरेश पाटील यांच्या माध्यमातून शिस्तप्रिय संघासाठी चषक आपल्याला पाहायला मिळते. शिवांश संतोष गरत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची सुंदर टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण टॉसच्या दिशेने जातो. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूया. चला स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. आदरणीय सन्माननीय रोहनजी गावड साहेब एक मोठे उद्योजक एक प्रामाणिक उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रोहन सरांना विनंती करतोय आपण यापुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
मी विनंती करतोय सुभाष कदम सरांना आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. या स्पर्धेची एक अविस्मरणीय आठवण आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन आपण रोहन गावड सरांना सन्मानित या ठिकाणी करणार आहोत. ओमकार बॉय स्पोर्ट्सची ब्रँडेड बॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर केली गेली आहे आणि रोहन दादांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय. रोहन दादांची देखील एक मोठी फॅन बेस या सफारी क्रिकेटमध्ये पालघर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. सुभाष कदम सरांच्या शुभ हस्ते मनापासून आभार रोहन गावड साहेब. सर टॉस आपण करतोय. आदरणीय श्रीकांत भोईर सरांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभ हस्ते टॉस ठिकाणी केला जाईल. एका बाजूला केलवा मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती उसळणी मास्टर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी आज एक लेजंड क्रिकेट आपण पाहणार आहोत आणि ते लेजंड्स इन ऍक्शन मध्ये असतील आणि यंगस्टर साठी एक पर्वणी आपण पाहणार आहोत. त्यांच्या माध्यमातून त्या स्किल्स त्या आपण ऑब्झर्व करा जेणेकरून तुम्हाला देखील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मदत होईल. श्रीकांत भोईर सरांना विनंती असेल आपण या टॉस बॉक्स मध्ये त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करणार आहोत. चिक हा चिक हाल चिक तर टॉस आपण करणार आहोत. श्रीकांत भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला शिवशक्ती मास्टर उसळणी आणि दुसऱ्या बाजूला केलवा मास्टर्स या दोन टीम मध्ये टॉस आपण पाहणार आहोत. सर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी शिवशक्ती उसळणी मास्टर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. केलवा मास्टर टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी कृपया. सर केलवा मास्टर टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी ओपनर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सर केलवा मास्टर टीमचे कॅप्टन प्लीज या टॉस साठी. चला वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्सचे खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषकाचा आपण पाहिलं तर सध्या हा क्रिकेटचा रणसंग्राम अगदी नाईट सेशन मध्ये देखील आजचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील या मैदानावरती एक चांगलं क्रिकेट आपण सर्वांनी अनुभवलेलं आहात. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस अगदी दिवस रात्रीचे क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या मध्ये एन्जॉय करण्याची संधी आज सफाळ्याच्या परिसरामध्ये चिखलपाडाच्या गावामध्ये मात्र मिळत असताना पाहायला मिळत आहेत. पुण्यात आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. आजच्या दिवसाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाला या ठिकाणी आपण वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून आई जीवदानी मातेला वंदन करून या आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने
पहिल्या डाबामध्ये आपण हार्दिकजी किनी या परिसरातील एक गोड आवाज आपण ऐकलाय. कमेंट्री बॉक्स मध्ये अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने त्यांचा आवाजही आपण ऐकणार आहात. मॅच सुरू आहे सध्या मैदानाच्या मध्ये. विराटन चिखलपाडा मास्टर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर अमरदीप जलसार मास्टर, या दोन मास्टरच्या अगदी संघांमध्ये 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. आतापर्यंत जवळपास बॉल फेकून झाला मैदानाच्या मध्ये 3 धावफलकावरती धावा आहेत त्या 6. 7 धावा आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोअर फुल टच बॉल, फक्त दिशा दिली या बॉलला आणि बॉलला पाठवलंय अशोकच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अगदी एक चांगलं क्रिकेट तुम्हाला या परिसरातील 40+ क्रिकेट अगदी या मैदानावरती पाहण्याची संधी मिळणार आहेत. कारण 40+ क्रिकेट म्हटलं तर सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट 40+ क्रिकेट देखील खेळलं जात आहेत. बरोबर या 2 बॉल नंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. त्याचे आमचे प्रतिनिधी हार्दिकजी किनी जॉईन असतील. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. वंदेश तयार. ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न खूपच बाहेर टाकलाय. पंच मात्र महेंद्र भोईर सर मैदानावरती दर्शवत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं अगदी तो रिव्ह्यू घेतलाय. तोपर्यंत आपण जाऊयात टॉसच्या दिशेने. हार्दिक किनी जॉईन. येस, टॉस आपण करतोय. एका बाजूला चिखलपाडा 2026 आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र. हा कॉइन दोन्ही टीम्स चे कॅप्टन अडगिने आहेत आणि टॉस केला जातोय. जय महाराष्ट्र असं कॉल त्या ठिकाणी शिवशक्ती मास्टर टीमच्या कॅप्टनने केला आणि येस जय महाराष्ट्राला मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. कॅप्टन टॉस जिंकला काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहोत. ऑल द बेस्ट. सामना सुरू आहे त्यामुळे जास्त काही विचारलेलं नाहीये. शिवशक्ती मास्टर उसनी टीमने टॉस साठी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. O2 कॉम्बॉक्स आमचे जवळीक मित्र व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर, थँक्यू सो मच. चला पाहूयात काय घडलंय. तिसऱ्या पंचाचा जवळून पाहण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूचा वापर केलाय आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं. तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन जे होतं ते मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल. परंतु तुमच्याकडे रिव्ह्यू आहेत. एकदा की बॅटर अगदी त्या रेषेमध्ये असला किंवा तो शफल झाला तर तो बाहेरील लाईन जो वाईड आहे तो मात्र लागू होतो. एकदा की तो जवळपास त्या रेंज मध्ये असला किंवा तो बरोबर यष्ट्यांच्या मध्ये असला तर नॉर्मली आपला जो वाईड लाईन आहे तीच मात्र गृह्य धरली जाते. ऑप्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग केला, बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. विराटन चिखलपाडा मास्टर्स वर्सेस अमरदीप जलसार मास्टर्स या 2 मास्टर्सच्या अगदी टीम मध्ये सुरू असलेली रंगतदार मॅच. पाटलाग मैदानाच्या मध्ये करायचं. 52 धावेंचा सध्या रन झाला 12. टायमिंग जर पाहिलं तर 16 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 16 मिनिटांमध्ये अगदी तुम्हाला पुढची षटकं टाकायची आहेत. 19 बॉल हे तुम्हाला 16 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. यावेळेचा बॉल 1 बाउन्सने कॅरी झालाय असं चित्र पंचसखी दर्शवत आहेत. पाठीमागे सचिन दादा पाटील तुम्हाला पाहायला मिळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. 1 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं तर 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तिथे 1 बाउन्सचा बॉल कॅरी करण्यात आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 12 रन. म्हणजे नुसती समालोचकांची भूमिका नाही तर या स्पर्धेमध्ये ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या स्पर्धेमध्ये हार्दिकची भूमिका एक समालोचक म्हणून नाही तर ऑर्गनायझरच्या भूमिका देखील महत्वाची आहे. जसं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं होतं की या जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या अगदी सर्व टीमच्या जोडीला हार्दिक यांचा देखील तितकाच वाटा हा खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्या ऑन स्क्रीन हार्दिकजी किनी यांनाच आपण पाहतायत. 24 बॉल मध्ये 40 धावेचं लक्ष आहे आणि आता बरोबर कॅमेरा आल्यानंतर
24-40 लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 40 धावा इथून करायच्या आहेत. विराटन चिखलपाडा मास्टर्स वर्सेस अमरदीप जलसार मास्टर. कमबॅक करावा लागेल अमरदीप जलसार मास्टरला. जे महाराष्ट्र चिखलपाड्यात असलेलं मैदान अनिल मैदानावरती आले आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत, 40+ खेळाडू आहेत, ज्यांच्याही नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. अशातले खेळाडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय, अगदी साइड स्क्रीनच्या दिशेने बॉलला फील केलाय. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का नाही, एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 13 रन. 52 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. आज जय महाराष्ट्र चिखलपाड्याची आपली संपूर्ण टीम, भरपूर सारी मेहनत, अगदी रात्रभर काही जण या मैदानावरती जागे होते, काही जण सकाळपर्यंत होते, काही जण सकाळ नंतर मैदानावरती आले, विकेट बनवली, खेळपट्टीवरती रोलिंग केली, मैदानाची पुन्हा एकदा अगदी साफसफाई करण्यात आली. त्याच्यानंतर हे मैदान तुमच्यासाठी रेडी झालंय दुसऱ्या दिवसासाठी. फटका खेळला हवेमध्ये, बॉल फिल्डर आले होते, कॅचची संधी होती, डायरेक्ट हिटची संधी होती, तिथे अतिरिक्त थ्रो झालाय. एक धाव होती तिथे, आता 2 धावा मिळण्याचे चान्सेस. मैदानाच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट विंकोश म्हात्रे यांचे आपल्याला पाहायला मिळतात. काल ज्यांचा वाढदिवस या मैदानावरती सेलिब्रेशन करण्यात आला आणि बरोबर कालच त्यांना 40 वर्ष झालेत. 40 वर्ष एक दिवस आता त्यांनी आपल्या आयुष्याचा कंप्लीट केलाय आणि बरोबर ती मॅच देखील आता त्यांच्याच आजच्या या दिवसामध्ये बरोबर 40+. कदम सरांनी स्माइली दिलेत. या वेळेचा बॉल पायावरती बॉल होता, त्याला फ्लिक केलाय, चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षक येतात डीप स्क्वेअर लेग मधून बॉलला उचलतील. आणि काय योगायोग आहे ना कुंदन कॅन्डी, हा योगायोगच आहेत. कारण काल तुमचा वाढदिवस झाला, काल तुम्हाला 40 वर्ष कंप्लीट झाली. 40 वर्ष कंप्लीट होत असताना तुम्ही आजचा 40 वर्ष त्याच्यानंतर एक दिवस हा बरोबर पुढे टाकताना तुम्ही आज मैदानावरती मॅच खेळतायत. आणि अशी संधी कोणाला भेटत नाही. मला वाटतं ही संधी आज विंकोश म्हात्रे यांना मिळालेली आहे. उपसरपंच म्हणून देखील महत्वाची भूमिका सातत्याने ते बजावतायत. अनिल तयार, अनिलचा बॉल वेगवान बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे सचिनदादा पाटील यांनी फिल्डिंग केलंय, थ्रो करण्याचा प्रयत्न विकेट वरती, सिंगल कंप्लीट, सिंगलच्या माध्यमातून धावा 18. 6 स्पोर्ट्स आमची संपूर्ण टीम खूप चांगलं काम तेही करतात. 2 कॅमेरामॅन अगदी चांगलं काम करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूला तुषार अगदी हुशार कॅमेरामॅन म्हणून देखील त्याची वर्णी लागतात आणि दुसऱ्या बाजूला प्रथम जाधव, नुकताच ज्याचा वाढदिवस आम्ही खर्डी चषकामध्ये पार पाडलात. यावेळेचा बॉल पुन्हा मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि स्वतः गौरव पाटील अगदी स्क्रीन एडिटर म्हणा, स्कोरर म्हणा, डिजिटल स्कोरर म्हणा, ही महत्वाची भूमिका सध्या तेही बजावतायत. 18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. विराटन चिखलपाडा मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला अमरदीप जलसार. यावेळेचा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. अनिल ज्यावेळी आले ना त्यावेळीच मी सांगितलं की हा एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने या खेळाडूला आपण जवळून पाहिलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला अशोक, विंकोश हे देखील काही कमी नाही आहेत, त्यांना देखील मैदानाच्या मध्ये आता आपला परफॉर्मन्स दाखवायला हवा. येणारे 18 बॉल रन करायच्या 34. आपण जाऊयात डीजे कॅन्डी कडे आणि त्याच्यानंतर येऊयात या मॅचच्या कंपॅरिझन कडे. महत्वाचं देणगीदार स्वरूपामध्ये ज्यांचं आपल्याला योगदान लाभलंय ते आदरणीय सन्माननीय सुभाजी कदम साहेब, विराटन चिखलपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच. 5 दिवस डीजे ची सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेत, त्याबद्दल सुभाष कदम सर थँक्यू सो मच, आपला मनापासून आभार. त्यानंतर विंकोजी म्हात्रे साहेब जलसार चिखलपाडा ग्रामपंचायतीचे आपण उपसरपंच आणि त्यांच्या माध्यमातून 5 दिवस जनरेटरची सुविधा ही आपल्याला स्पर्धेसाठी मात्र मिळालेत, त्यांचे मनापासून आभार आहेत. त्यानंतर आदरणीय सन्माननीय प्रकाश बालाराम भोईर साहेब जलसार यांच्या माध्यमातून आपल्याला 5 दिवस जर पिण्याचं पाणी लागेल आणि या मैदानात
मैदानासाठी ग्राउंड बनवण्यासाठी जर पाण्याची सुविधा जी होती ते आदरणीय प्रकाश बालाराम भोईर साहेब यांच्या माध्यमातून पुरवण्यात आल्यात, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत. या सर्व आर्थिक देणगीदारांचं पुन्हा एकदा जय महाराष्ट्र चिखलपाडा चषकाच्या वतीनं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आज चिखलपाड्याचं नाव अगदी संपूर्ण सफाळ्याच्या परिसरामध्ये मात्र एका वेगळ्या लेवलला घेतलं जात आहे, कारण नाईट स्पर्धा आणि त्यातल्या त्यात एक मोठं पाऊल उचलणं. भरपूर वेळा चर्चा झाली होती होईल स्पर्धा नाही होईल, इतकं मोठं पाऊल उचललंय, कदापि अंगावरती येईल अशा गोष्टी होत्या, परंतु एकदा की पोराने ठरवलं चिखलपाड्याच्या की मैदानावरती ते करून दाखवतायत आणि आज तेच चित्र दिसतायत. ही संपूर्ण स्पर्धा जय महाराष्ट्र चिखलपाड्याची. तिसरं षटक, पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने आहे का नाही पंच सांगतात महेंद्र भोईर सर. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती अगदी मिथुनला सांगितलं की हा बॉल वाईड आहे, एक्स्ट्रा आलाय. चालू आहे चालू आहे. दिवस संपला नाही. 19 झाल्यात. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ मैदानावरती. पहिला बॉल वाईड आला मिथुनचा. 52 धाव्यांचं टार्गेट अगदी इथून कंप्लीट करायचं आहे. पंच नितेश कदम सर आणि महेंद्र भोईर सर सध्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत अंपायरच्या भूमिकेमध्ये. पुढचा बॉल बाकपूरला गेले, स्लाइस करण्याचा प्रयत्न, त्याने चेंडूला खेळून काढलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. सिंगल मात्र वेगानं कंप्लीट केली जाईल, एक धाव जलद गतीने कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 20. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय, 20 धावा. आज आपले अगदी लिजन खेळाडू आहेत ते तुम्हाला मैदानावरती उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. एक काळ ज्या सर्व क्रिकेटपटूंनी आपला गाजवलाय तेच सर्व संघ आज तुम्हाला पाहायला मिळतील. पुढील मॅच मध्ये केलवा मास्टरचे आपले सर्व 40+ खेळाडू ज्यांच्या नावाची सातत्याने चर्चा राहिलेत असे खेळाडू दीपू असतील, चेतन, सुनील, आशिष, मिलिंद, राकेश, मनोज, आनंद, राजू, किरण, सलील, राजेश, मिलिंद पाटील हे सर्व खेळाडू तुम्हाला दिसतील इन ऍक्शन. चांगला बॉल फुलरलेचा टाकला, त्याला ड्राईव्ह केलं, खेळाडू नाहीये तिथे, थोडा वेगाने आलाय, अगदी दूरवरून आलाय. वनदेश फिल्डिंग केलं जोपर्यंत तोपर्यंत मात्र धावसंख्या आपण पाहिलं तर 2 कंप्लीट होईल आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर या 2 धावांनी ऍड होत असताना जाऊन पोहोचतायत 22. मिथुन तयार, पुढचा बॉल घेऊन. मिथुनचा बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस करायचं होतं, फटका खायचं होतं. तितका प्रचंड वेग मिथुन यांच्याकडे देखील पाहायला मिळत आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या स्पर्धेमध्ये महत्वाचं योगदान त्यांचंही आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची भूमिका अगदी हे दोन्ही संघ आहेत ना एकमेकांचे डावपेच माहित आहेत, एकमेकांचे अगदी प्लॅनिंग माहित आहेत. कधी कोणाच्या विरुद्ध कशा पद्धतीने कुरघोडी करायच्या ह्या गोष्टी दोघांनाही ठाऊक आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, झेलची संधी आला क्षेत्ररक्षक पॉइंटचा, त्यानं टिपलाय झेल. मैदानावरती विकेट येत आहेत. विंकोश मात्रे बॅक टू डी डगआउट. आर्थिक सहकार्य आदरणीय सन्माननीय बाबू दंतू भोईर साहेब चिखलपाडा गावचे, त्यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं. थँक्यू सो मच, आपल्या मनापासून आभार आहेत. बाबू दंतू भोईर साहेब चिखलपाडा गावातील आपण या स्पर्धेसाठी जे आर्थिक सहकार्य केलं त्याबद्दल जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या वतीनं आपला मी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय, 22ला 1. पाठीमागे विकेट आली, त्याच्यानंतर सेलिब्रेशन करण्यात आलं. विकेट महत्वाची होती विंकोश मात्रे यांची. 52चा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू असताना समीकरण देखील आता मैदानाच्या मध्ये ते बनत असताना पाहायला मिळेल. येणारे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायच्या 30. 14-30. पुढचा बॉल मिथुनचा. ओहो, खोलव्या टप्प्याचा बॉल, अगदी बॅटरला आश्चर्यचकित करून टाकणारा बॉल हाताळलाय. हीच तर मिथुन यांची स्पेशालिटी आहे, हाच तर मिथुनचा वेग आहे. ज्यावेळी तो प्रचंड वेगानं मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय ना त्यावेळी चांगला बॅटरला त्यांना मैदानाच्या मध्ये आता तरी पर्यंत रोखून देण्याचा प्रयत्न केलाय. 22ला 1 आतापर्यंत कंडिशन. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत ते 13 मध्ये रन करायचे 30. 13-30 शेवटचा निर्णायक बॉल.
आकृतप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, ओ माय गॉड, झेल सोडलाय. कॅचेस वरती आले होते, झेल घेण्याचा प्रयत्न झाला, असं वाटलं की बाबा हा कॅच होईल. त्याच्यानंतर पहा एक्शन रिप्ले, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले, अगदी पोझिशन मध्ये आले कॅच घेण्याच्या, आणि त्याच्यानंतर हा कॅच कंप्लीट झाला नाही. झेल सुटलायत, धरतीला दान झालायत. येणारे 12 बॉल 29 लक्ष मैदानावरती असणार आहेत. आपण जाऊया डीजे कॅन्डीकडे, ऐकूयात संगीत आणि येऊयात 12 बॉल 29 रन. काल आपण जवळपास 6 सीटर स्पोर्ट्सला 20,000पेक्षा जास्त लोकांनी ही जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2026 पहिल्या दिवसामध्ये एन्जॉय केली. आजचा दिवस अपेक्षा आहेत आज देखील त्याच्या पलीकडे जाईल, ही व्ह्यूवरशिप वाढत जाईल. आदरणीय श्रीकांत सकाराम भोईर साहेब, विरातन चिखलपाडा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य, हे आपल्याला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये श्री श्रीकांत सकाराम भोईर साहेब, विरातन चिखलपाडा ग्रामपंचायत सदस्य, 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि आयोजकांच्या माध्यमातून महत्वाची भूमिका ही आपल्याला श्रीकांत भोईर सरांची पाहायला मिळते. आणि स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आपण श्रीकांत भोईर सरांना पाहतात. आर्थिक सहकार्य 5,000 रुपयाचं त्यांच्या माध्यमातून लागलंय. काही वेळामध्ये सन्मान्य अतिथी यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. नक्कीच ती देखील माहिती आम्ही तुमच्यापर्यंत काही वेळामध्ये पोहोचू. 12-29 पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला, डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक, बॉल चालला लॉंग ऑफला, प्रोटेक्शन आहे वनदेश, वेगाने बॉलवरती त्याला फिल्डिंग केलंय, डबल धोकादायक ठरेल का, पंच मात्र दर्शवताल. थर्ड अंपायर कडे डिसिजन. या श्रीकांत भोईर सर पुन्हा येतील आमच्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये, येऊन चेक करतील, पाहतील फलंदाज बाद आहे की नाही, या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न होणार आहेत. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं जाईल. थोडा क्रुशियल मोमेंट आहे, त्याच्यामुळे पंच निदेश कदम सर लगेच टीव्ही कंट्रोल रूम मध्ये गेलेत. त्यांनाही माहित आहे बाबा 19-20 वाला मामला आहे, 19-20 वाल्या मामल्यामध्ये काही होऊ शकतं, त्याच्यामुळे चेक केलं जात आहे. थोडस धगधग होऊ लागलंय. दोन्ही टीम आमच्या अगदी टीव्ही कंट्रोल रूम मध्ये पंच श्रीकांत भोईर सर यांनाच पाहतायत. गौरव पाटील अगदी आमचे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बरोबर ती पोझिशन किंवा स्लो मोशन्स अगदी सर्व काही दृश्य दाखविले जात आहेत. आणि जसं म्हटलं की 19-20 वाला मामला आता थोडंसं क्रुशियल होत आहे. तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय इट्स आउट, बेटर आउट, मैदानाच्या मध्ये फलंदाज होईल बाद. कारण जसा थोडासा 19-20 वाला मामला, थोडीशी बॅट जी होती ती बॅट अगदी पाठीमागे राहिली, त्या लाईनच्या ती क्रॉस नाही करू शकली आणि बरोबर परफेक्टली डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज झाला बाद. आपण जाऊया डीजे कंडीकडे. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये किशोरजी पाटील, एक पंचांच्या माध्यमातून सातत्याने कामगिरी करणारा व्यक्तिमत्व, आज अगदी 40+ क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळतायत. आणि किशोरजी पाटील यांनी जर 2 सिक्सर मारले तर हार्दिक किनी यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. आमचे समालोचक मित्र हार्दिक किनी, त्यांच्या माध्यमातून किशोर पाटील यांनी जर 2 सिक्सर मारले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज, आणि धावून जरी 3 धावा काढल्यात तरी 200. 10 मध्ये 27. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पाठीमागच्या दिशेने चालला, फिल्डिंग केलं, बॉल स्टॉप केलाय. एक धाव येत असताना पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानाच्या मध्ये आता बनू लागलाय. येणारे चेंडू असतील 9 चेंडू मध्ये रन करायचे 26.
जय महाराष्ट्र चिखलपाड्याचं आयोजन सध्या प्रेक्षक वर्ग अगदी हळूहळू आता चिखलपाड्याच्या गावाच्या दिशेने येऊ लागलाय, कारण आजच्या दिवसामध्ये 40+ क्रिकेट तुम्हाला मैदानावरती अनुभवण्याची संधी मिळते आहे. पुढील मॅच देखील महत्वाचा आहे. केलवा मास्टर रेडी आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट उसरणे मास्टर्स हाही संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट झालं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट होईल. 2 धावा मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त होतील. 2 धावेने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 28. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 8 बॉल मध्ये रन करायच्या 24. हे मात्र समीकरण 8-24. बॅटची एज बॉल पाठीमागे चाललाय, धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. पाहूयात काय घडलंय, कुठला खेळाडू बाद होणार. मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील तर धावत होते, दुसऱ्या बाजूने स्ट्रायकर यांचे बॅट्समॅन महेश हे आपल्या जागेवरती थांबून राहिले आणि विकेट आल्यात. रनआउटच्या माध्यमातून किशोर पाटील आउट. चोवीस करायच्या नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील मिस्टर रवींद्र मैदानाच्या मध्ये येत आहेत. मालवण ग्रुप ओनली एन्जॉय हा ग्रुप त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. VIP कक्ष आहे आणि VIP स्टँड म्हणून सध्या पण या मैदानावरती पाहिलं तर मालवणचा ग्रुप तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओनली एन्जॉय, त्यामध्ये एन्जॉय अगदी सातत्याने सुरू असतं असं स्टँड VIP कक्ष तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहे 7 बॉल मध्ये रन करायच्या 24. शेवटचा बॉल फटका छान खेळलाय, प्रॉपर टायमिंग सहित बॉल चाललाय अगदी ऑफ साइडला, क्षेत्ररक्षकाला वेगाने. सचिन दादा पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, बॉल लढवलायत, फिल्डिंग चांगली केल्यात. एका धावेवरती समाधान फक्त व्यक्त करावं लागेल. आता ही मॅच थोडी दूर चालल्यात, कारण येणारे बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या 23. गोलंदाजीमध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी पाहायला मिळालेत अमरदीप जलसार मास्टर्स या टीमची. एक संगीत ऐकूया आणि येऊयात प्रथम मैदानाच्या दिशेने. झालं 6-23. 52 करायचे 6 बॉल मध्ये 23 धावेचं लक्ष आहे. इथून 6-23. चला घाई करा, तुम्ही परफेक्ट वेळेवरती षटकार आला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा ग्रुपच्या वतीनं मी तुमचा आभार व्यक्त करतोय. केलवा मास्टर 40+ आणि शिवशक्ती उसरणे 40+. आपण तयार राहायचं. हा मॅच जसा संपेल तसं लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण काल आमचं परफेक्ट वेळेवरती सर्व सामने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. काल ओपनिंग होती तरी देखील जवळपास 2च्या आसपास आमचे पूर्ण मॅचेस कंप्लीट झाल्या होत्या. सचिनदादा पाटील पहिला बॉल खूप चांगला टाकलाय. पहिला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पहिला बॉल डॉट आलाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील आता 5 बॉल मध्ये रन करायचे 23. हे मॅचचं समीकरण. हळूहळू आता ही मॅच अगदी अमरदीप जलसार 40+ दिशेने मात्र येऊ लागल्यात आणि ते चित्र आता मैदानाच्या मध्ये सध्या दिसू लागलेत. स्ट्रगल करताना पाहायला मिळाले बॅटर महेश. 9 बॉल त्यांनी फेस केले आणि 9 बॉल फेस करताना त्यांनी रन बनवलं 5. ते सध्या बाद. विकेटचं पतन 4 मध्ये 23. स्लोवर वन पिक केलाय, खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार.
जे तुम्हाला तोडफोड बॅटिंग करायची होती तिथे कुठेतरी थोडंसं चुकले. आता 3 बॉल मध्ये रन करायचे 19. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक मात्र वेगानं बॉल वरती येत आहेत, फिल्डिंग करतायत. एक कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र होतील बाद. येणारे बॉल असतील 2 आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 18. येणारे 2 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत, रन करायचे 18. नव्यानं बॅटर राजू आल्यात. लोअर फुलटस बॉल कन्वर्ट केला, बॉलला बॉल जाईल 1 बाउन्स ते बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आता 1 बॉल मध्ये रन करायच्या 14. एक 14. चांगला बॉल टाकलाय आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतात. अशा पद्धतीने सामना जिंकलाय तो टीम अमरदीप जलसार मास्टरनं. 52 धाब्यांचा पाठलाग करायचा होता विराथन चिखलपाडा मास्टरला आणि तो अगदी पाठलाग करत असताना 13 धावेनं हा सामना मात्र गमावावा लागलाय तो टीम विराथन चिखलपाडा मास्टरला. आणि पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारल्यात ती अमरदीप जलसार मास्टरने. या मॅचची समरी पहा. सचिन 9-22, मिथुनच्या 11 मध्ये 18, वंद्याच्या 2 मध्ये 2, अनिलच्या 6 मध्ये 1. गोलंदाजी करताना चिखलपाड्याकडून अशोक 1 ओव्हर 9 रन 2 विकेट, निलेश 2 ओव्हर 12 रन 1 विकेट, किशोर 1 ओव्हर 15, महेश 1 ओव्हर 14. विराथन चिखलपाडा बॅटिंग करत असताना अशोक 10 मध्ये 16, रवीन 4 मध्ये 9, महेश 9-5, विंको 6 मध्ये 3, मिथुन 1 ओव्हर 5 रन 1 विकेट, वंदेश 1 ओव्हर 12 रन, सचिन 1 ओव्हर 9 रन, अनिल 2 ओव्हर 11 रन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली 18 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात. 1 विकेट त्याने घेतली, तो मिथुन ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. खूप छान पद्धतीचे दृश्य सध्या आमच्या कॅमेरामॅन तुषारनं मात्र त्या ठिकाणी कॅप्चर केलेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक. आता थोड्या अगदी कालांतराने आपण पाहिलं तर रात्रीचं क्रिकेट चालू होईल आणि दृश्य मात्र आमच्या कॅमेरामॅन जय महाराष्ट्र चिखलपाडा या स्पर्धेमध्ये चिखलपाडा चषकामध्ये सध्या 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून अगदी जो सूर्य आहे तो अगदी आता खालच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतो आणि ही खूप छान पद्धतीची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय असलम शेख सरांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती